नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। सध्या एका विषयाची खूप चर्चा आपल्याला सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते आणि ती म्हणजे एका सोसायटीमध्ये जैन धर्मीयांनी एक पांढरी पट्टी किंवा पांढरा रंग असा दिला होता सोसायटीच्या आवारामध्ये आणि त्या रंगावरून किंवा त्या पट्टीवरून एक वाद निर्माण झाला। त्या सोसायटीमधले एक सदस्य किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की ती जमीन आमची आहे, ती सोसायटीची जी काही जागा आहे ती आमची आहे, आमच्या मालकीची आहे, असं म्हणणारे एक प्रसाद वेदपाठक यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ बनवला आणि ही जी पट्टी आहे ती कशा पद्धतीने सोसायटीमध्ये आखण्यात आलेली आहे, रंगवण्यात आलेली आहे, अगदी त्यांच्या गेटपासून ते त्या सोसायटीमधलं जे आवार आहे त्या ठिकाणी ती पट्टी दिसून येते आणि ही पट्टी जी आहे ती जैन धर्मीयांनी काढलेली आहे। ती कशासाठी काढली आहे, सोसायटीची कोणती परवानगी त्यासाठी घेतली नाही, अशा पद्धतीचा आक्षेप त्यांनी नोंदवला होता प्रसाद वेदपाठक यांनी। आणि त्याचबरोबर त्यांनी याला जैन जिहाद अशी उपमा दिली आणि जर ही पट्टी काढण्यात आली नाही तर या पट्टीवर बसून आपण नॉनव्हेज खाऊ किंवा आपण इथे बोकड कापू किंवा कोंबडी कापू, अशा पद्धतीचं एक प्रकारे आव्हान त्यांनी दिलं। आणि त्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झाला, वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याच्यावर उमटू लागल्या आणि त्याच्यातून आता जी ताजी घटना आहे ती म्हणजे प्रसाद वेदपाठक यांच्या विरुद्ध प्रवीण छेडा यांनी एक तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे आणि हाच सगळा मुद्दा त्याच्यात उपस्थित केलेला आहे की हा जैन जिहाद आहे, अशा पद्धतीने त्याला उपमा देण्यात आली। जैन धर्मीयांच्या या कृतीमुळे आपल्या भावना दुखावल्यात असं प्रसाद वेदपाठक यांचं म्हणणं आहे। तर नेमकी कशी काय भावना दुखावली अशी विचारणा करत ही तक्रार केलेली आहे आणि एक प्रकारे जैन आणि इतर धर्मीय किंवा प्रामुख्याने हिंदू आणि जैन किंवा मराठी आणि जैन यांच्यामध्ये एक वाद निर्माण करायचा असा प्रयत्न या घटनेतून झाला, असा सुद्धा आरोप किंवा अशी तक्रार ही करण्यात आलेली। तर आता पुढे काय होतं आहे ते माहिती नाही, पण मुळात हा वाद अशा पद्धतीने होता आणि त्याच्यात मग प्रसाद वेदपाठक यांनी त्या परिसरामध्ये म्हणजे बहुतेक हा सगळा भाग जो आहे तो घाटकोपर या भागामध्ये घडलेला आहे, तर तिकडच्या सोसायट्यांमध्ये किंवा तिकडच्या रस्त्यांवर अशा पद्धतीच्या पट्ट्या किंवा तिकडच्या फुटपाथवर अशा पद्धतीच्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आखण्यात आल्याचं हे सुद्धा त्यांनी एका व्हिडिओतून दाखवलं। आणि हा सगळा कशा प्रकारे एक प्रकारे दहशतवाद आहे, एक प्रकारे जिहाद आहे जैन लोकांचा, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मुळात ही जी काही पहिली घटना घडली सोसायटीमधली होती, ती सोसायटीमध्ये जर एखाद्या कोणी जैन धर्मीय व्यक्तीने म्हणा किंवा तिकडे काही लोक राहत असतील जैन धर्मीय, त्यांनी ती पट्टी आखली असेल तर ती कशासाठी पट्टी आखण्यात आली आहे जो काय दावा करण्यात आला, म्हणजे अनेक जैन लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला की जैन धर्मगुरू हे तिथून त्या एका जैन धर्मीयाच्या घरी जात असतील किंवा तिकडून ते परत निघणार असतील तर त्यावेळेला त्यांना चालताना पायाला कुठेही चटके बसू नयेत, प्रामुख्याने हा उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा वेळेला चटके बसू नयेत यासाठी या पांढऱ्या पट्ट्या ज्या त्या काढण्यात येतात। फुटपाथवर सुद्धा पांढऱ्या पट्ट्या तशा रंगवण्यात येतात, पण त्या अख्ख्या मुंबईत आहेत असं काही मांडण्याचं कारण नाही। काही ठराविक भागात जिथे जैन समुदायाचे लोक जास्त प्रमाणात असतील तिथे अशा पट्ट्या दिसून येऊ शकतात आणि त्याचं कारण ते दिलं त्यांनी की त्या पट्ट्यांवरनं त्या धर्मगुरूंना चालता यावं, त्यांच्या पायांना चटके बसू नयेत या उद्देशाने या पट्ट्या काढण्यात येतात। आता उद्देश तोच आहे, त्याच्या पलीकडे आणखी काही हेतू त्याच्यामागे असू शकत नाही। तर याबद्दल प्रसाद वेदपाठक यांचा आक्षेप आहे की या पट्ट्यांमुळे आपल्या भावना दुखावल्या। आता जर त्या ठिकाणी सोसायटीमध्ये या पट्ट्या काढण्यात आल्या, त्या काढत असताना त्याची परवानगी सोसायटीच्या लोकांना विचारून, जे कोणती कमिटी असेल त्यांना विचारून ती परवानगी घेतली होती का हे माहिती नाही, ते कुठेही तशा पद्धतीने समोर आलेलं नाही। जर अशा प्रकारे कोणती परवानगी घेतली नसती तर तो सोसायटीचा मुद्दा आहे,
जर सोसायटीला वाटत असेल की हे अशा पद्धतीने आपल्या सोसायटीतला आवार किंवा तिकडची जमीन, तिकडची जाण्या येण्याची जागा ही कोणी रंगवली, त्याच्यावर काही अशा पद्धतीची पट्टी काढली विशिष्ट रंगाची, तर ती काढणं योग्य नाही. त्यासाठी काही ते नियम असले पाहिजे, सोसायटीला विचारलं पाहिजे. त्यासाठी काय आगाऊ पैसे भरावे लागतील. तुम्हाला सोसायटीत एखादा काहीतरी कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागते. तशी ती परवानगी घेतली होती का तर ते विचारा. आणि तो सोसायटीचा फक्त प्रश्न होतो, तो काही समाजाचा प्रश्न नाही. सोसायटीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने काय करत असाल तर पहिली सोसायटीची परवानगी घ्या. आणि ती घेतली नसेल तर त्या संदर्भात कारवाई सोसायटी करू शकते, कमिटी करू शकते. या संदर्भामध्ये सोसायटीचा हा मुद्दा प्रामुख्याने होता, पण तसा तो कुठेही आल्याचं दिसत नाही. तो थेट व्हिडिओच्या माध्यमातून आला आणि हा समाजासमोरचा काहीतरी गंभीर प्रश्न आहे अशा पद्धतीने दाखवण्यात आलं. रस्त्यावर जर अशा पट्ट्या असतील, फुटपाथवर असतील, तर त्या संदर्भात पालिका काही कारवाई करते का, किंवा पालिकेची परवानगी घेतलेली असते का, किंवा पालिकेला त्याच्यामुळे काही नुकसान होतं आहे का, याचाही विचार करावा लागेल. जसे बॅनर लावले जातात कोणती परवानगी न घेता आणि त्याच्यामुळे शहर विद्रूप होतं. वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावणं, कुठे सिग्नलवर लावणं, कुठे रस्त्यावर लावणं, वाढदिवसाचे बॅनर, राजकीय पक्षांचे बॅनर, त्याच्याविरुद्ध पालिका कारवाई करते, कारण त्याच्यामुळे नुकसान होत असतं पालिकेचं. तर अशा पद्धतीने या पट्टीमुळे काय नेमकं नुकसान होते हे पालिकेने सांगितलं पाहिजे. की पालिकेची तशी काही नियमावली आहे का, असेल तर त्या संदर्भात काय परवानगी घेण्यात आली आहे का, हे विचारता येऊ शकतं. म्हणजे तो पहिला टप्पा असला पाहिजे की आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर राग येत असेल, काय ते चुकीचं घडतंय, तर पहिली आपण त्या ठिकाणी तक्रार तर केली पाहिजे. जर सोसायटीमध्ये ही पट्टी काढणं योग्य नाही असं जर वेदपाठक यांना वाटत होतं तर त्यांनी त्या ठिकाणी सोसायटीमधल्या कमिटीची काय भूमिका आहे, त्यांनी जर ती योग्य भूमिका घेतली नाही तर तुम्ही पोलीस तक्रार करू शकता. तशी तक्रार केलेली होती का, की बाबा माझ्या सोसायटीमध्ये माझ्या मालकीची जागा आहे असं त्यांचा दावा असेल तर तिथे ही पट्टी काढणारे लोक जे आहेत त्यांनी एक प्रकारे माझा अवमान केलेला आहे, माझं म्हणणं ऐकलेलं नाही आहे असं म्हणत त्यांची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करता आली असती. पण तशी कुठे ती झाल्याची दिसत नाही. त्यामुळे फक्त हा मुद्दा सोशल मीडियात चर्चेला आला आणि त्याच्यातून मग जैन मराठी, हिंदू जैन अशा पद्धतीचे वाद निष्करण उकरून काढण्यात आले. मुळात ही पट्टी जी आहे त्याच्यामुळे कोणाच्या भावना कशा काय दुखावल्या जाऊ शकतात हा प्रश्न आहे. काय भावना दुखावण्याचं कारण आहे? ती जर पट्टी एखाद्याच्या दरवाजावर रंगवण्यात आली असती, एखाद्याच्या दरवाजाच्या बाहेर रंगवण्यात आली असती, एखादा अशा पद्धतीचा स्टिकर दरवाजावर चिकटवण्यात आला असता, भिंतीवर काहीतरी रंग काढून ठेवला असता, तर भावना दुखावू शकतात, राग येऊ शकतो की माझी परवानगी न घेता माझ्या भिंतीवर तुम्ही कसं काय रंगवलं, चिकटवलं, हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. आणि तो कोणत्याही व्यक्तीला लागू आहे. सोसायटीमधल्या कोणतीही व्यक्ती जी आहे त्याचं घर, त्या घरावर काय चिकटवायचं, काय तिथे काढायचं, रंग लावायचा, हा त्याचा प्रश्न असतो. तशा पद्धतीने सोसायटीमध्ये ही पट्टी काढल्यानंतर त्या संदर्भात परवानगी घेतली का, नसेल घेतली तर कमिटीने कारवाई करावी नियमानुसार, एवढाच मुद्दा होता. पण त्याला जैन हिंदू, जैन मराठी असा वाद झाल्याचा रंग देण्यात आला जाणीवपूर्वक. गेले काही दिवस आपण पाहतोय अशा पद्धतीने जाणीवपूर्वक एक मराठी गुजराती, मराठी जैन अशा पद्धतीने वाद निर्माण केला जातोय आणि काही पक्ष त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत, राजकीय लोक त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत. त्यांची भूमिका नेहमी अशा पद्धतीची असते. आता मध्यंतरी पालिकेच्या निवडणुकांच्या आधी आपण पाहिलं मराठी बोलता येत नाही म्हणून परप्रांतीयांना मारहाण करायची आणि अनेक वर्षांपासून हे चालू आहे. आपण पाहतोय ते मराठी बोलता येत नाही म्हणून कुठल्याही परप्रांतीयाला विचारचं मराठी येते का, आणि त्याला येत नाही म्हटलं त्याला मारहाण करायची. मराठी सगळ्यांना बोलता यायला पाहिजे याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. बोलता यायला पाहिजे, अनेक वर्ष राहताय तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, कळलं पाहिजे मराठी, याबद्दल काही हरकत नाही. प्रत्येकाने ते बोलावं, प्रयत्न करावा, जेणेकरून आपला संवाद जो आहे तो अधिक चांगला होऊ शकतो. हा त्याच्यामागचा उद्देश असला पाहिजे. पण मग त्या परप्रांतीयांना मारहाण करायची आणि मराठी बोलता येत नाही, त्यामुळे मराठी माणसाची ताकद जी आहे ती या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होतो. तसाच तो आता या पट्टीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न काही जण करतायत की हे कुठेतरी आक्रमण आमच्यावर होते. प्रत्येक वेळेला एक प्रकारे अपराधीपणाची भावना जी आहे ती मराठी माणसामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न असे लोक करत असतात की मराठी माणसावर सतत अन्याय होतो, मराठी माणसाला सातत्याने डावललं जातं. ही भावना काही लोक जाणीवपूर्वक निर्माण करतात, त्यातूनही भांडणं होत असतात. मग सांगायचं कुठल्या तरी सोसायटीत मराठी माणसाला जागाच दिली जात नाही,
म्हणजे सगळ्या सोसायट्यांमध्ये असं होतं आहे का? तसं होत नाही. मराठी माणसं आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी राहत आहेत. दादरमध्ये सुद्धा आहेत, दक्षिण मुंबईत सुद्धा आहेत, उत्तर मुंबईत सुद्धा आहेत, पूर्व मुंबईमध्ये सुद्धा आहेत, पश्चिम मुंबईत सुद्धा आहेत. सगळीकडे मराठी माणसं राहत आहेत. काही ठिकाणी अशा घटना घडत सुद्धा असतील. ते काही लोक त्यांना एखाद्याला राहायला देत नाही आहेत, तर त्यांनी ती तक्रार करू शकतात. काही हरकत नाही. तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता. तुम्ही आणखी कोणता जो काही प्लॅटफॉर्म असेल त्या ठिकाणी जाऊन तक्रार करू शकता की आपल्याला कसं डावललं जाते. पण सतत एक अपराधीपणाची भावना मराठी माणसाच्या मनात निर्माण करणं हा प्रयत्न सध्या याच्यातून होताना दिसतो. त्यामुळे हा फक्त वाद जो होता पट्टीचा, हा त्या सोसायटीपुरता मर्यादित होता. किंवा जर रस्त्यावरची पट्टी असेल त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असेल तर त्याने पालिकेत जावं, तक्रार करावी की आपल्याला आवडलेलं नाही, त्याबद्दल काय कारवाई करायची ती पालिका करेल. ती नाही कारवाई झाली तर तुम्ही सोशल मीडियात सांगू शकता की हे मी असं असं झालं, याच्यामुळे काय काय नुकसान होतं आहे समाजाचं. ते मुळात नुकसान काय ते सांगितलं पाहिजे ना. पट्टी काढल्यामुळे भावना दुखावतात म्हणजे कशा भावना दुखावतात, कशामुळे तुमच्या भावना दुखावतात हे तर कळलं पाहिजे. मागच्या वेळेला ईदच्या दरम्यान बकरी ईद होती, त्यावेळेला एके ठिकाणी सोसायटीमध्ये 51 बकरे आणून ठेवण्यात आले होते आणि त्यांची तिथे कुर्बानी देण्यात येणार होती. हे पटणारं होतं का? जैन धर्मियांनी पट्टी काढली तर पट्टीमुळे काहीच नुकसान होत नाही, कारण त्या पट्टी जिथे काढली आहे तिथे अशा पद्धतीने कोणताही बोर्ड लावला नव्हता की या पट्टीवर फक्त जैन धर्मगुरूच चालतील, बाकीच्या कोणी तिथे चालू नका, किंवा रस्ता फक्त जैन धर्मगुरूंसाठीच उघडा ठेवण्यात आलेला आहे, किंवा जैन धर्मीय जे इमारतीत राहत आहेत तेच याच्यावरनं चालतील, बाकीच्यांनी तिथे चालायचं नाही, असं कोणी म्हटलेलं नाही. रस्त्यावर सुद्धा फुटपाथवर त्या पट्ट्या या वेद पाठक या व्यक्तीने दाखवल्या व्हिडिओ, तिथेही कोणी म्हटलेलं नाही की त्या फुटपाथवरनं फक्त जैन धर्मीयच चालू शकतात. सगळेच चालत आहेत त्याच्यावरनं, कोणी तिथे अडवणूक केलेली नाही. फक्त त्याची परवानगी घेतली आहे की नाही हा मुद्दा आहे. तो घेतली नसेल तर तुम्ही कारवाई करा, तक्रार करा. तसंच बकरे जे सोसायटीमध्ये आणले त्याविषयी कोणीच बोलायला तयार नव्हतं. त्याविषयी हेच जे आज सांगतायत कशा पद्धतीने भावना दुखावत आहेत, तेव्हा तुमच्या भावना का नाही दुखावल्या? एखाद्या इमारतीत बकरे आणून ठेवले आणि त्यांची तिथे कुर्बानी देणार आहेत, तिथे रक्तामांसाचा चिखल होणार आहे, त्याविषयी जेव्हा आवाज उठवला तेव्हा सगळे गप्प आहेत, मूग गिळून गप्प बसतात. तेव्हा त्यांना ना समाजाची आठवण होत, ना आसपासच्या लोकांची आठवण होत, ना मराठी माणसाची आठवण होत. तेव्हा या संदर्भात फक्त राजकारण असतं की आपल्याला काहीतरी आपण मराठी माणसासाठी काहीतरी करतोय, आणि मराठी माणसासाठी करणं म्हणजे 4 परप्रांतीयांच्या कानफाटात मारणं, त्या जैन आणि गुजराती या समाजाविरुद्ध काहीतरी बोलणं म्हणजे मराठी माणसासाठी काहीतरी करणं. एरवी बाकीच्या वेळेला घरी तंगड्यावर करून बसणं म्हणजे मराठी माणसासाठी काहीतरी करणं. बाकी काय काय केलं जातं मराठी माणसासाठी हे कोणीच सांगायला येत नाही. हे तुम्ही मराठी माणसासाठी काही योजना आणलेली आहे का? मराठी माणूसच तिथे फक्त राहायला पाहिजे फेरीवाला म्हणून, अशी काही योजना आहे का? मराठी माणसाची अमुक एवढ्या संख्येची दुकानं असली पाहिजेत, असं काही आहे का? मराठी माणसाने उद्योग केला पाहिजे यासाठी आम्ही काहीतरी भांडवल पुरवू, अशी काही योजना आहे का? ते काही नाही. आम्ही फक्त मराठी माणसाला तगवण्यासाठी 4 कानफाटीत मारणार दुसऱ्या अमराठी माणसाच्या. त्याच्यामुळे मराठी माणसाचा प्रचंड उद्धार होणार, मराठी माणूस खूप पुढे जाणार मुंबईमधला. ही जी काही मूर्खपणाची भावना तयार करण्यात येते काही राजकीय पक्षांकडून, त्याच्यापासून सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. तर हे सगळं जे काही झालं हा प्रकार, ह्याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नाही. आज त्या प्रसाद वेद पाठकचे सगळे जे काही इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत ते बंद करण्यात आलेली आहेत. आता तक्रार पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे. याचं पुढे काय होईल माहिती नाही, कदाचित काही होणार सुद्धा नाही. आणि आता ती काय पांढरी पट्टी आहे त्याच्यावर लाल पिवळ्या पट्ट्या लावून ती पांढरी पट्टी हटवण्यात आलेली, म्हणजे तो रंग काढून टाकण्यात आला. आता दुसरा रंग लावलेला आहे. तर त्या रंगामुळे आता आणखी कोणाच्या भावना दुखावणार आहेत ते आपल्याला बघायचे. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.